जो कोणी तुम्हा स्पर्श अरीन तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श अरीन. कारण शनाधीश परमेश्वर म्हणतो, आँखों एई पुत्री जैसे वो रखेंगा तुझे हाल पर. आंधिया बन आए जिंदगानी इफिकर, कौन है तेरा खेवन हरा है भरोसा तेरा इधर. म्हणजे डोळ्याच्या बुबुला स्पर्श अरीन, जो कोणी तुम्हाला स्पर्श अरीन. म्हणजे शनाधीश परमेश्वर म्हणतो. पवित्र शास्त्रातील हे वचन आहेत. म्हणजे नेत्र जे आहेत ते परमेश्वराने आम्हाला दिलेले आहेत. आमचे मुख देखील परमेश्वराचे आहे. आणि आम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघत असताना की त्यांना डोळे असून त्यांनी पाहू नाही आहे, त्यांनी कान असून त्यांनी ऐकू नाही आहे, आणि त्यांना मन असून ते समजू नाही आहे. आमच्या शरीराची रचना करणारा परमेश्वर आहे आणि त्याने आम्हाला पतिरूपाचं मानवारा केलेलं आहे. पण आज बघत असताना, आम्ही जीवनाची वाटचाल करत असताना आज आमची दृष्टी कोणाकडे आहे. स्तोत्र अर्थ म्हणतोय, मी माझी दृष्टी कोणाकडे राहू, मला कोणाकडनं सहाय्य मिळेल. तर असं म्हटलं आहे, इस्रायलच्या लक्ष्याला झोप लागत नाही, तो डुडकी येत नाही, म्हणजे परमेश्वराला लागत नाही. आणि आज तो आमचा लक्ष्य करणार आहे. आणि वचनामध्ये आम्हाला हेच पाळव्यास मिळालेलं आहे की डोळ्याच्या बुबुला स्पर्श अरीन तर मी त्याला स्पर्श अरीन. म्हणजे परमेश्वर त्याला स्पर्श अरीन. म्हणजे आपल्या डोळ्याच्या बुबुळात जो स्पर्श अरीन तर परमेश्वर त्याला स्पर्श अरीन. आणि आम्ही बघत असतो, आम्ही उगे राहावे, म्हणजे आम्ही शांत राहावे, म्हणजे परमेश्वर आमच्या अन्न लढेन, असं आम्ही निर्गमाच्या पुस्तकामध्ये पवित्र शास्त्रामध्ये बघत असतो. आणि आज आम्ही पवित्र शास्त्रामध्ये संदेष्टांबरोबर परमेश्वर लायला आहे. एरिया संदेष्टा एकटाच होता. आरिशा संदेष्टाबद्दल आम्ही बघतो, तो 12व्या जोतावर होता. त्याच्याकडे भरपूर शेती होती, भरपूर आई होतं. ते सोडून तो एरियाच्या मागे येणार आहे. त्यांनी पवित्र आत्म्याची मागणी केलेली आहे. आणि एरियाने सांगितले की तू दुर्गुण गोष्ट काय बघत असतो, तुझ्या ठाई असलेला आत्मा मला दुप्पट यावं. आज आम्ही आत्म्याची मागणी आमच्याकडनं केली जाते. आत्मा, तर आत्मा हा फार महत्त्वाचा आहे. आणि आत्मा जर आमच्यामध्ये आत्मिक बळ असं म्हटलं आहे, तर आत्मिकता आम्हाला ज्यावेळेस राहिली, आम्ही ज्यावेळेस सहवासामध्ये परमेश्वराच्या राहिलो, त्यावेळेस आमच्यामध्ये अडचणी येईल, अडचण येतील, संकट येतील. पण आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे तो आमची परीक्षाही पाहत नसतो. त्याची उपा आम्हाला सर्वांना पुरेशी आहे. ती अशक्तपणामध्ये सत्यपणाची पौडी मिळत असते. आम्ही जरी शरीराने अशक्त आहोत, आम्ही थकलेले आहोत, वेदनामय आहेत, पण आमचा आत्मा हा उत्साहित असतो ज्यास परमेश्वर आमच्या सानिध्यामध्ये असतो. आणि वचन हेच आहे, जो कोणी तुम्हा स्पर्श अरीन तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळा स्पर्श अरीन. कारण शनाधीश परमेश्वर म्हणतो, आँखों ए पुत्री जैसा वो रखेंगा तुझे हार पर. म्हणजे परमेश्वर आपल्या डोळ्याच्या पुतळी हार पर रखेंगा. आणि म्हटलं आहे की तेरा शत्रु अनिशाना तुझ पर होंगा ना सफर. म्हणजे शत्रु अनिशाना हुआ ना सफर. आणि असे म्हटलं आहे, आये तुझे जो मिटाने व श्रेष्ठ होंगे ना असर, तेरा रचनेवाला तुझ पे रखता है अपनी नजर. म्हणजे हे ओरस आहे, हिंदी ओरस आहे. आणि पवित्र शास्त्रामधील हे वचन आहेत. तर त्याची पद्धती आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याच्या प्रभू ख्रिस्ताच्या सहवासामध्ये आहोत, तर आम्हाला येतच असती. या वचनांप्रमाणे चालण्यास देव आपल्या सर्वांना सहाय्य करणार आहे.